नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी बनवत आहे केळाची उसळ. तर हे बघा, त्यासाठी मी घेतलेली आहे हिरवी केळी आणि हिरवी केळीवरची साल काढून घेतलेली आहे. साल काढताना मी हाताला अगोदर तेल लावलेलं आहे, कारण हात खूप चिकट होतात. आणि कढईमध्ये बघा मी तेल टाकलं, थोडेसे जिरे टाकलेले आहे आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आणि चवीनुसार नमक पण टाकलेलं आहे. तर तुम्ही उपवासासाठी शेंगदाणे पण टाकू शकता. आणि त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे शेंगदाण्याची हे वाटलेली कूट. हे बघा, कूट टाकल्यानंतर आपली उसळ एवढी भारी होईल ना. आणि ह्याला खूप वेळ थोडंसं चांगलं असं मस्तपैकी वाफू द्यायचं आहे. वाफल्यानंतर तुम्ही बघा उसळ कशी होणार आहे. तर हे बघा मी टाकलं, आता शेंगदाण्याचं कूट टाकून थोडंसं हलवलेलं आहे. आता आपल्याला ह्याला नाही का 10 मिनटं झाकून ठेवायची आहे. 10 मिनटाच्या नंतर आपली मस्त अशी केळाची उसळ तयार होईल. तर बघू शकता आपली केळाची उसळ कशी झाली ते. एकदम आता वाफून गेलेली आहे. आणि तुम्ही करता की नाही केळाची उसळ ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि केळाची उसळ तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. नमस्कार.